काय म्हणता, पोह्यांपासून तुम्ही फक्त कांदे पोहेच बनवता? अहो, एकदा ही मस्त रेसिपी नाश्त्यासाठी बनवून पहा. पुन्हा पुन्हा घरचे हीच रेसिपी बनवायला सांगतील. इतकी मस्त ही रेसिपी होते. तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतले. कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने 1 वाटी ते पोहे मोजून घ्या. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल. पोह्यांमध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं सगळं मी पाणी काढून टाकलं आहे. आता हे पोहे आपण असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते सॉफ्ट होतील. आणि तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण एक पेस्ट किंवा वाटण तयार करूया. तर यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी असा मोठा मोठा चिरून घेतला आहे. याबरोबरच यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे. यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून असा पाण्यामध्ये ठेवला होता. मोठे मोठे तुकडे केलेत त्याचे, तो घालायचा आहे. याबरोबरच इथे 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतले. पाणी न घालता आता याची पेस्ट करायची आहे. अगदी बारीक अशी इथे पेस्ट करून घेतले. कांद्यामध्ये त्याबरोबर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही आहे. पोहेसुद्धा इथे पहा सॉफ्ट झालेत. हे हाताने असे आधी कुस्करून घ्यायचे आहेत. या रेसिपीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट असे पोहे हवेत. यामध्ये आता तयार केलेली पेस्ट घालायची आहे. सगळं मिक्स करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतले. या पेस्टमुळे खूप छान टेस्ट येते रेसिपीला. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता. याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आपण पेस्टमध्ये आलं लसूण घातलं आहे आणि आपण त्यामध्येच बटाटा कांदा घातला आहे, त्यामुळे आणखी काही यामध्ये घालायची गरज नाही आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं. सगळं मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. याबरोबरच इथे मी सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं घालत जायचं आहे. तर गव्हाचं पिठाचं प्रमाण इथे आपल्याला कमी जास्त लागू शकतं. जेवढं आपलं पीठ ओलसर असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी घातलं होतं. इथे उरलेलं अर्धी वाटीसुद्धा घालते. अजूनही ओलसर आहे. तिथे आणखी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसर असा गोळा तयार करायचा आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. जी आपण पेस्ट केली होती त्याबरोबरच पोह्यांचं जे मॉइश्चर होतं त्यामध्येच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे असा गोळा मळून घेतला आणि इथे मला 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं. यावरती अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा मळून घेते. याचे आपण पराठे बनवणार आहोत. हे पराठे चवीला खूपच छान होतात. तर इथे पहा, एक गोळा घेतला या पिठातला आणि तेल लावून मी आता हा गोळा लाटून घेते. लाटण्याला सुद्धा इथे मी तेल लावलं आहे, म्हणजे पीठ चिकटणार नाही लाटण्याला. आणि आता आपण याचा जाडसर असा पराठा लाटून घेऊया. इथे सगळे पराठे एकसारखे होण्यासाठी मी असं झाकणाने किंवा एखाद्या प्लेटने असं कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ काढून घेते. यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातली, त्यामुळे दिसायला सुद्धा पराठे अगदी मस्त दिसतात. तर हा आपला पराठा तयार झाला आहे. हा आपण भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पराठा घालायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे.
तर इथे मी जास्त मसाले वापरले नव्हते. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये जिरं त्याबरोबरच ओवा असं घालू शकता. दोन्ही बाजूने हा पराठा तेल लावून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अगदी झटपट हे पराठे तयार होतात आणि यासाठी तुम्हाला बटाटा शिजत घालायची अशी काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. अगदी झटपट नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे तयार करू शकता. पाहू शकता अगदी मस्त असे पराठे दिसत आहेत. अगदी मऊ लुसलुशीत होतात. दिवसभर हे असेच मऊ राहतात. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता किंवा गरमागरम नाश्त्यासाठी बनवू शकता. इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. लोणच्याबरोबर दह्याबरोबर सुद्धा हे पराठे खूप मस्त लागतात. तर ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.